रामकृष्ण हरी मंडळी, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त गोष्ट नाही, ती आपल्या महाराष्ट्राच्या भक्तिपंथाची आणि देवभक्ताच्या नात्याची अमूल्य कहाणी आहे। विठोबा अवताराची कथा। कोण आहे हा विठोबा, का उभा आहे विटेवर आणि कोणासाठी आणि किती काळापासून। ही कथा हजारो वर्षांपासून लोकांनी तोंडपाठ केली, पण तिच्या मुळाशी जाऊन आज आपण बघूया पुराणात विठोबाचा उल्लेख काय सापडतो। तर विठोबाचा उल्लेख स्कंद पुराण, पद्मपुराण, महाभारत, रामायण आणि भागवत पुराणातही सापडतो। संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी त्याला श्रीकृष्णाचा साक्षात अवतार म्हटला आहे। पंढरपूरला वैकुंठ भूमी देखील म्हटलं जातं, म्हणजे पृथ्वीवरचं वैकुंठ। आता बघू आपण कथा काय आहे। प्राचीन काळी कुशावती नगरीत पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता। तो आई वडिलांचा अपमान करणारा, विषयभोगात रमणारा होता, पण पुढे काही घटनांनी त्याचं मन बदललं। एक दिवस 3 ऋषी त्यांच्या घरी आले। कुश, कुमुद आणि कुवेश यांच्या पायाला चिखल आणि पान लागलेली होती, म्हणून त्यांनी पाण्याची मागणी केली, पण पुंडलिकाने त्यांना घराच्या बाहेर झोपायला सांगितलं। तेव्हा रात्री पुंडलिक पाहतो की ते ऋषी दिवसभर एका स्त्रीची सेवा करत आहे, तर ती स्त्री नेहमी अश्रू ढाळत असते। पुंडलिकाने विचारलं, हे कोण? ऋषींनी सांगितलं, ही पृथ्वी माता आहे, लोकांच्या पापाने दुःखी झाली आहे। हे ऐकून पुंडलिकाचा अहंकार गळून पडला। तो आपल्या आई वडिलांजवळ गेला, क्षमा मागितली आणि त्यांची सेवा करू लागला। आता बघू आपण श्री विष्णू पंढरपुरात का आले। पुंडलिकाच्या या परिवर्तनाने सर्वत्र चर्चा झाली। श्री विष्णू स्वतः त्यांच्या भक्तीची परीक्षा घ्यायला कुशावती नगरीत आले। त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते। त्याने श्री विष्णूला दरवाजात थांबायला सांगितलं आणि एक वीट पुढे टाकली। हे प्रभू, क्षमा करा, सध्या आई वडिलांची सेवा करत आहे, कृपया या विटेवर थांबा। श्री विष्णू समाधानी झाले। त्यांनी विटेवर उभे राहत डावा हात कमरेवर आणि उजवा गुडघ्यावर टेकवत पुंडलिकाची भक्ती स्वीकारली। तेव्हापासून त्यांना विठोबा किंवा पांडुरंग म्हणतात। आता बघू आपण पांडुरंग नाव हे नक्की कसं पडलं। पांडुरंग या नावाचा अर्थ पांडू म्हणजे शुभ्र वर्णाचा आणि रंग म्हणजे रूप किंवा स्वरूप, म्हणजे शुभ्रवर्णी परमात्मा। तसंच श्रीकृष्ण ही गहूवर्णी असल्याने विठोबाच्या मूर्तीला कृष्णतुल्य अवतार मानलं जातं। आता बघू आपण संत परंपरेत विठोबा स्थान काय आहे। संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी विठोबाला आपला आत्मा समजला आहे। त्यांच्या अभंगात विठोबाची महती गायली जाते। नामदेव महाराज म्हणतात, पंढरीचा विठोबा माझा भाव वडील। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पंढरीनाथा पांडुरंगा तूची मजेसी पाहिजे आता। बघू आपण विठोबाचा अवतार वेगळा का आहे। हिंदू धर्मात विष्णूचे अनेक अवतार आहेत, राम, कृष्ण, वामन, नरसिंह, पण विठोबा मात्र एकमेव भक्ताच्या प्रेमाने विटेवर उभा राहिलेला देव आहे। कोणत्याही वेदशास्त्रात, पुराणात असं उदाहरण नाही जिथे देव भक्ताच्या घरी येऊन विटेवर उभा राहिला। यातून आपल्याला फार सुंदर शिकवण मिळते। प्रेम, भक्ती आणि आई वडिलांची सेवा या 3 गोष्टींनी देवाला सुद्धा आपण गती देऊ शकतो। आता आपण या व्हिडिओचा निष्कर्ष थोडक्यात बघू। तर मंडळी, विठोबा म्हणजे श्रीकृष्णच साकार भक्ती रूप। भक्त पुंडलिकाच्या सेवेमुळे विटेवर उभा राहिलेला परमेश्वर, तो भक्ती, प्रेम आणि करुणेचा मूर्तिमंत अवतार आहे। पंढरपूर हे वैकुंठ भूमी आहे, भक्तिपंथाच्या शृंखला आणि विठोबा म्हणजे आपल्या अंतःकरणातला आत्मारूप। कसा वाटला विठोबा अवताराचा इतिहास? कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।